हॅलो नमस्ते इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपण 10वी गणित भाग 2 चा मार्च 2023 ते 24 हा पेपर पाहत आहोत भूमितीचा. दररोज प्रश्नपत्रिका सोडवत चला. जरी एक एक प्रश्न सोडवत गेला तर प्रश्नाचा अंदाज तुम्हाला येईल आणि पेपर सोडवणं अतिशय सोपं होईल आणि कॉन्फिडन्सनं पेपर तुम्ही सोडवू शकाल. म्हणून बाळांनो मी पेपर तुम्हाला सोडवून देत आहे. कारण याच प्रकारचे कसे प्रश्न पडतील तुम्हाला ते सुद्धा प्रश्न मी एक दिवस सगळे काढून देणार आहे. त्यामुळे तुमची प्रॅक्टिस भरपूर होईल. चला तर मग मार्च आणि विशेष म्हणजे जर माझे सोडवलेले पेपर्स तुमच्याजवळ लवकर पोचावे असे वाटत असतील तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा आणि मित्रांना सहकार्यासाठी शेअर करा. चला तर मग बघा, क्वेश्चन नंबर 2 ला आलेला आहोत बाळांनो आपण. क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन नंबर 2 हा किती मार्काचा असतो? 4 मार्काचा असतोय. काय सांगितले? खालीलपैकी कोणती 2 कृती पूर्ण करायला सांगितलेली आहे, म्हणजे 2-2 मार्कासाठी आहे. क्वेश्चन 2 मध्ये किती आकडे दिलेले आहेत? 3 दिलेले आहेत. किती मार्काचा आहे? 4 मार्काचा आहे. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहा. 2 कृती लिहून पूर्ण करा. मार्क्स किती आहेत? 4 मार्काला हा प्रश्न दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 असा प्रश्न विचारलेला आहे. चला तर काय करायचंय, पटपट आपण दिलेली आकृती काढून घेऊया. काय आकृती दिलेली आहे बघा. आकृती एका बाजूला काढते आणि सोडवायचा प्रयत्न करते. हा केंद्र समजा. ही आकृती दिलेली आहे त्यांनी आपल्याला देताना. बघा याची नाव इथं दिलेली आहे. ए, इथं बी, इथं दिलेले आहे सी, इथं ओ केंद्र आहे आणि इथं एक्स. काय सांगितलेलं आहे बघा, आकृतीमध्ये कोण ए बी सी हा सगळं दिलेलंच आहे त्यांनी. आकृती सगळी लिहिते, उत्तर काय लिहायचे ते तुम्हाला देते बघा. आकृतीमध्ये प्रश्न इथून चालू झाला. पहिला क्वेश्चन आकृतीमध्ये कोण ए बी सी हा कंस ए बी सी मधील आंतरलिखित, तुम्हाला माहिती आहे ना, हा पुढचा कंस ए एक्स सी आंतरखंडित असतो आणि पाठीमागचा याला काय म्हणायचं? आंतरलिखित भाग. आंतरलिखित केलेला कोण आहे? जर कोण ए बी सी बरोबर 60 अंश, इथं ए बी सी बी कोण किती अंशाचं दिलेलं आहे? 60 अंश. तर माप कोण एओसी काढा. तर माप कोण एओसी बरोबर किती किंवा काढा. बघा आता काय दिलेलं आहे त्यांनी, इथं उखल म्हणून दिलेलं आहे
आपल्याला काय काय कृती करून दिलेली आहे हे पुन्हा लिहायचं असतं. आपण उत्तर पत्रिकेमध्ये बाळांनो हे विसरू नका. उकल काय दिलेला आहे, कोण ए बी सी, कोण ए बी सी बरोबर 1/2 माप कंस ए एक्स सी असं दिलेलं आहे. त्याला आधार देण्यासाठी सोडलेला आहे. स्वतः आपण आधार द्यायचा आहे. इथे एबीसी चं माप 60 आहे म्हणून 1/2 माप कंस ए एक्स सी असं दिलेलं आहे. त्यानंतर इथं रिकामी जागा सोडलेली आहे. बरोबर माप कंस ए एक्स सी असं लिहिलेलं आहे. माप कंस ए एक्स सी ह्या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. त्यानंतर बरोबर माप कंस ए एक्स सी इथली पण रिकामी जागा भरायची आहे. परंतु असं दिलेलं आहे, परंतु माप कोण ए ओ सी बरोबर माप कंस असं दिलेलं आहे. ही गाळलेली जागा दिलेली आहे, इथं भरायचं आहे. म्हणून माप कोण ए ओ सी बरोबर दिलेलं आहे आणि इथं पण भरायचं आहे. इथं केंद्रीय कोणाचा गुणधर्म असं दिलेलं आहे. केंद्रीय कोणाचा गुणधर्म हे आपल्याला किती मार्कासाठी सोडवायचं आहे बाळांनो, फक्त 2 मार्कासाठी आपल्याला हे काय करायचंय, गणित सोडवावं लागणार आहे. चला तर मग बघा काय काय करावं लागतंय ते. इथं बघा कोण ए बी सी ने कंस 1/2 ए एक्स सी म्हणजे आंतरलिखित कोणाचे प्रमेय हे कशाने लिहिलेलं आहे इथं, आंतरलिखित कोणाचे प्रमेय हा एक आधार झाला आपला. आंतरलिखित कोणाच्या प्रमेयाने ही लिहिलेलं आहे. पुन्हा इथं काय केलेलं आहे, रिकामी जागा दिली, याचा अर्थ 60 गुणिले 2 आहे. 60 गुणिले 2 आहे. 60 गुणिले 2 किती झालं, 120. म्हणजेच आता एओसी ह्या कोण एओसी हा केंद्रीय कोण आहे. केंद्रीय कोणाचा गुणधर्म म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. केंद्रीय कोणाचं माप आणि ए एक्स सी चं माप समान असतं. म्हणजेच कोण एओसी बरोबर माप कंस काय असणार आहे, इथं ए एक्स सी असणार आहे. म्हणून एओसी बरोबर किती असणार आहे, 120, कारण हे दोन्हींचं माप समान आहे. किती सोपं आहे सांगा. किती भरले आपले, 1 2 3 4, 4 सुद्धा नाहीत भरले, 4 5 भरले. त्याच्यासाठी आणि इतकं सोपं 2 मार्क्स मिळून गेले. आहे की नाही सोपं बाळांनो. अभ्यास केला परफेक्ट तरी अगदी सहज तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल. प्रश्न दुसऱ्यातला पहिला आकडा आपला झालेला आहे. आता दुसरा आकडा काय दिलेला आहे बघूया. दुसरा आकडा दिलेला आहे क्वेश्चन 2 मधला दुसरा आकडा. आता हा साइन स्क्वेअर म्हणजे साइनचा वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा ची किंमत काढा विचारले. ची किंमत काढा असा प्रश्न विचारलेला आहे. साइन वर्ग थीटा कॉस वर्ग थीटा. आता त्यांनी उकल आपल्याला दिलेली आहे. उकल काय काय दिलेली आहे बघू. उकल त्यांनी एक त्रिकोण काढून दिलेला आहे आपल्याला. हातानेच काढूया हा त्रिकोण. हा त्रिकोण काढून दिलेला आहे. त्रिकोणाचं नाव दिले ए बी सी. इथं घेतलेला आहे थीटा. पुढे काय सांगितलेलं आहे उकल मध्ये, इथं उकल, कारण उकल जरी परीक्षेमध्ये पेपर मध्ये दिली असली तर पुन्हा गाळलेल्या जागा भरून लिहावी लागती. त्रिकोण ए बी सी मध्ये, त्रिकोण ए बी सी मध्ये, त्रिकोण ए बी सी मध्ये कोण ए बी सी बरोबर 90°, 90°. कोण सी बरोबर थीटा, कोण सी बरोबर थीटा. ए बी चा वर्ग
दिले खाली ए बी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग बरोबर इथे डॉट डॉट दिलेला आहे पायथागोरस प्रमेय असं दिले पायथागोरस प्रमेय असा आधार दिलेला इथं त्यानंतर दिले दोन्ही बाजूंना एसी वर्गने भागून दोन्ही बाजूंना एसी वर्गने भागू हे पुस्तकात सोडवलेलं गणित असेल कदाचित कसं दिलेलं आहे बघा ए बी चा वर्ग अधिक एसी चा छेद एसी चा वर्ग बीसी चा वर्ग छेद एसी चा वर्ग इथे एसी चा वर्ग छेद एसी चा वर्ग दिला याचा अर्थ इथंच माहिती झालं आपल्याला इथे एसी वर्ग आहे पायथागोरस थेरम आपल्याला येतोयच मग म्हणून काय दिलेलं आहे पुढं ए बी चा वर्ग म्हणून त्यांनीच दिलेला आहे ए बी चा वर्ग ए बी छेद एसी कंसाचा वर्ग अधिक बी सी छेद एसी कंसाचा वर्ग बरोबर 1 केलेला आहे परंतु म्हटलेलं आहे इथं ए बी अपॉन एसी ए बी छेद एसी बरोबर इथं गाळलेल्या जागेसाठी दिलेला आहे बीसी छेद एसी बीसी छेद एसी बरोबर गाळलेल्या जागेसाठी दिलेला आहे आणि शेवटी आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय काय लिहावं लागतंय ते 1 मिनिट काय काय लिहावं लागणार आहे हे बघा काय काय लिहावं लागणार आहे ए बी पायथागोरस प्रमेय म्हटलेत हा 90 अंश ए बी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग बरोबर कर्ण एसी चा वर्ग किती सोपा इथे एसी चा वर्ग लिहिला इथे एसी वर्ग न भागलेला आहे ए बी छेद एसी इथं बघा जर का साइन थीटाचा विचार केला ए बी छेद एसी कशाचं होतंय साइन थीटा म्हणून इथं साइन थीटा लिहिता येईल साइन थीटा त्यानंतर बीसी छेद एसी कशाचे येते कॉस थीटा इथं लिहावं लागणार आहे कॉस थीटा म्हणून येणार इथं काय भरायचं आपण साइन साइन वर्ग थीटा प्लस इथं काय भरायचं आपण कॉस वर्ग थीटा बरोबर 1 किती सोपं आहे फक्त एवढं माहिती पाहिजे नाही हे तर पायथागोरस थेरम मध्ये आपल्याला माहितीच आहे यासाठी आपल्याला 2 मार्क्स पडलेले आहेत म्हणजे आपण क्वेश्चन नंबर 2 मधला दुसरा प्रश्न सोडवलेला आहे आता त्यांनी एक्स्ट्रा 1 दिलेला आहे कोणतेही 2 सांगितलेले होते तिसरा काय दिलेला आहे बघूया